दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगतीये। मात्र शरद पवार आता म्हणतात की या संदर्भात काही माहितीच नाहीये। बारामतीत आज गोविंद बागेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या। गेल्या काही दिवसात शरद पवार अजित पवारांच्या सातत्याने होणाऱ्या भेटी, त्यांच्यातला संवाद बघता कार्यकर्त्यांनाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची उत्सुकता आहे। काहीच दिवसांपूर्वी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी राष्ट्रवादी संदर्भातला निर्णय हा नव्या पिढीवर सोपवल्याचं म्हटलेलं। त्यामुळेच पवारांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तरामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। साहेब, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात। साहेब, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांना काय वाटतंय नेमकं तेही पाहूया। एक तर या बाबतीतली चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही, त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही। सुप्रियाताई आल्यानंतर, कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईंवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काय बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही। तो मध्यंतरी माहिती आहे, पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा। हो, त्यावेळेला असंच ठरलं की मी काय येणार नाही, मी राजीनामा देईन, सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा। 3 दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतली। विचारा अजितदादांना, त्यांच्या घरात शिरलं होतं सगळं। अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर शिवसेना, ठाकरे पक्ष आणि भाजपने काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। अजून काही चर्चा नाही आहे। जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कोणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिप्पण्या करतात आहे, शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे। पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही। या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत। माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन ती जातात। यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेब या राज्यात आणि देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढलेल्या आहेत, त्या शक्तींबरोबर माननीय पवार साहेबांसारखा नेता, जो आमचा आदर्श नेता आहे, तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं। एकीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। दोन्ही बंधूंनी याबद्दल